राजगुरुनगर नगर परिषदेसाठी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत 6 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अनपेक्षितपणे काहींनी आपापले नेते आणि पक्ष बदललेले. वेगवेगळे पक्ष आणि अपक्ष असे 6 उमेदवार येथील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरले आहेत. राष्ट्रवादीकडून किरण आहेर, उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षाच्या वतीने माजी नगराध्यक्ष बापू थिगळे, भाजपकडून शिवाजी मांदळे यांच्यासह शिंदे सेनेकडून मंगेश गुंडाळ तसेच गणेश इंगवले, गणेशकुमार, दीपक थिगळे यांनी अर्ज दाखल केले आहेत. नगर परिषदेच्या 21 नगरसेवक पदाच्या जागांसाठी महायुतीतील भाजपा, शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मिळून 47 पक्षीय उमेदवार एकमेकाविरोधात निवडणूक रिंगणात उतरल्याने कटशहाचे राजकारण शिगेला पोहोचले असून प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. तर अपक्ष उमेदवारांना 26 नोव्हेंबरला निवडणूक चिन्ह मिळणार असल्याने सध्या हे उमेदवारांनी भेटीगाठीवर भर दिलाय. अपक्ष उमेदवारांना आपल्या बाजूला वळवण्याचे अनेक पक्षांच्या अधिकृत उमेदवारांचे प्रयत्न आहेत. 18 नोव्हेंबर रोजी झालेल्या प्रभागनिहाय उमेदवार छाननीमध्ये 4 उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र अवैध ठरले, तर 99 उमेदवारांचे 164 नामनिर्देशन पत्र वैध ठरले होते. 99 उमेदवारांपैकी 47 पक्ष उमेदवारांनी अपक्ष म्हणून दाखल केलेले एकूण 32 नामनिर्देशन पत्र अवैध झाले. राहिलेले 52 अपक्ष उमेदवारांचे 85 नामनिर्देशन पत्र असे एकूण 132 नामनिर्देशन पत्र शिल्लक राहिले. 19 ते 20 नोव्हेंबर असे 3 दिवस उमेदवार माघारीसाठी ठेवण्यात आले आहेत. 19 नोव्हेंबर रोजी प्रभाग 6 मधून 2 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र माघारी घेतल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शैलजा पाटील यांनी दिली. नगर परिषदेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभागनिहाय पक्षीय उमेदवार यादी समोर आली. यामध्ये शिंदे शिवसेनेत प्रवेश केलेल्या अतुल देशमुख यांनी सर्वाधिक उमेदवार रिंगणात उतरवत राष्ट्रवादी आणि भाजपासमोर तगडे आवाहन दिल्याचे पाहावयास मिळत आहे. प्रभाग 1 मध्ये एकाही पक्षाने उमेदवारी दिली नाही. या प्रभागातील मतदारांनी 2 जागा बिनविरोध करण्याचा एक मुख्य निर्णय घेतल्याने पक्ष पदाधिकाऱ्यांनी एबी फॉर्म देऊनही पक्ष उमेदवारी नाकारत आपला निर्णय कायम ठेवला. राजीवनगरमधील प्रभाग 2 ते 10 अशा 9 प्रभागात रिंगणात उतरवलेल्या 47 पक्ष उमेदवारांमध्ये शिंदे शिवसेनेचे 18, राष्ट्रवादी काँग्रेस 16 आणि भाजपाच्या वतीने 13 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी 4 पक्ष उमेदवारांसह 2 अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. आता माघारीनंतर नेमके चित्र खेड तालुक्यातील चाकण, आळंदी व राजीवनगरमध्ये स्पष्ट होणार आहे.